त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, लोकांमध्ये प्रचंड रोष आहे किंवा शिवसेना फुटायला नको होती। कारण शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवरती अपार प्रेम करणारा जो वर्ग आहे तो नाराजीत आहे सध्या। की संविधानाच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडत आहेत, आरक्षणाच्या संदर्भातलं असो किंवा इतर ज्या गोष्टी असो, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने केंद्राचं सरकार हा घटनात्मक दृष्टिकोनातून खूप पॉझिटिव्ह आहे अशा प्रकारची भूमिका सध्या पर्टिक्युलर फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांमध्ये दिसत नाही। त्यामुळे ज्या काही घटना सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये दिसते आहे त्या घटनांचा परिणाम म्हणून या ठिकाणी असणारा बहुल जो वर्ग आहे त्या वर्गाला भीती अशी आहे की जर 400 पारचा नारा जर समजा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिला जात असेल तर संविधानाला सुद्धा धक्का लागू शकतो अशा प्रकारची शंका भीती या समुदायामध्ये निर्माण झाली। जरी भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी जाहीर केलं असलं की मी नाराज नाही, तरी परंतु भावना गवळींनी इतके वर्ष खासदारकी उपभोगल्यामुळे त्यांचे मतदारसंघामध्ये फॉलोअर आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाचे जे फॉलोअर आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। त्या नाराजीचा परिणाम यावेळी निश्चितपणे या निवडणुकीवर होणार आहे। तो कुठल्या स्वरूपाचा होईल, कसा होईल हे निश्चित सांगता येत नाही। बिलकुल निश्चितपणे या समीकरणाचा एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना फटका बसेल, कारण की हे जरी उघड नसलं तरी परंतु ईव्हीएमच्या या यंत्रामध्ये त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निकालामध्ये निश्चितच जाणवेल। उद्धव ठाकरेंवरती अत्यंत निष्ठा ठेवणाऱ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये खतखत आहे किंवा शिवसेना फुटली त्यामुळे त्यांची नाराजी आहे ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल। भावना गवळी यावेळेस जरी निवडणुकीमध्ये उभ्या असत्या तरी रिझल्ट हा चांगला लागला असता। त्यांची इतक्या वर्षाची कार्यकर्त्यांमध्ये बांधणी होती, परंतु त्यांच्यामध्ये संपर्क थोडासा कमी झाला होता आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे करायला पाहिजे होतं, जे मोठे प्रोजेक्ट यवतमाळला आणायला पाहिजे होते, रेल्वेचा प्रश्न होता, गेल्या अनेक वर्षापासून तो रखडलेला आहे, त्यांचा संपर्क नाही। त्यामुळे थोडासा लोकांमध्ये रोष होता की भावना ते आम्हाला भेटत नाही, आम्ही खासदार बघितला नाही किंवा आमच्याकडे सभा होत नाही। परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकारणाच्या युक्त्या असतात त्या राबवल्या जातात, त्याच्यामध्ये भावनाताई थोड्या प्रमाणामध्ये कमी पडल्या असं या ठिकाणी ते जाणवते। शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराची पूर्ण धुरा सध्या भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे। जसं भारतीय जनता पार्टीची एक वेगळी पद्धत आहे तशी शिवसेनेची एक वेगळी पद्धत आहे। गळ्यामध्ये शेला टाकणे, भाषण देणे, त्यांच्यामध्ये जो भावनिकता आहे ती जास्त प्रमाणामध्ये आंदोलन मेंदू आहे त्यांचा। त्यामुळे तो आंदोलक मेंदू जो आहे, तो परखडपणा जो आहे तो भारतीय जनता पार्टी माइल्ड स्वरूपामध्ये घेते आहे। जत्रा लोकशाहीची चर्चा यवतमाळची सध्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। इथं एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्रीताई पाटील उभे आहेत। एकंदरीत इथलं वातावरण तंग झालेलं आहे आणि या सगळ्या घडामोडीवरच बोलण्यासाठी आज आपल्यासोबत अंकुश वाकडे सर आहेत। अंकुश वाकडे सर हे यवतमाळचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांचा या सगळ्या घडामोडींचा बारकाईने अभ्यास आहे। सर तुमचं विशेष भारीमध्ये मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। अर्थात असं आहे की आता संजय देशमुख असतील किंवा दुसऱ्या बाजूला राजश्रीताई पाटील असतील, लढत काटेकी दिसते। तुम्हाला ही लढत काटेकी दिसते की मग संजय देशमुख किंवा मग राजश्रीताई पाटील असतील, कुणाच्या बाजूने पारडं हे झुकताना दिसत आहे तुम्हाला? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जी लढत आहे ती दोघांमध्येही तुल्यबळ लढत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। एकीकडून उद्धव ठाकरे उभाटा गटाचे संजय देशमुख आहेत, त्यांना सुद्धा क्रीडा मंत्री पदाचा अनुभव आहे, तर दुसरीकडे राजश्री पाटील आहेत ज्या इथल्या माहेरवासीन आहेत आणि नांदेड त्यांचं सासर आहे। त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये ही लढत जी आहे ते तुल्यबळ लढत दिसते आहे आणि दोघांमध्ये काट्याची टक्कर होईल असं चित्र सध्या मतदारसंघात निर्माण झालेलं आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर इथलं जे जातीय कॅल्क्युलेशन आहे ते जातीय कॅल्क्युलेशन भावना गवळींनी 5 टर्म इथं खासदारकी भूषवली, ते कुणबी प्लस बंजारा प्लस आदिवासी हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते भावनाताईंनी अतिशय उत्तमपणे त्यांनी ते जाणलेलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी कमांडर ठेवलेली होती। अर्थात
यावेळेसचं जातीय कॅल्क्युलेशन कसं असणार आहे संजय देशमुखांचं, दुसऱ्या बाजूला राजेश्वरी पाटील ते गेले आहेत, त्यांचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे आणि ह्या जातीय कॅल्क्युलेशनच्या आधारावरती निवडणुकीवरती नेमका काय इम्पॅक्ट त्याचा पडणार आहे? नाही, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 3 प्रमुख जातींचं वर्चस्व आतापर्यंत राहिलेलं आहे. पहिल्या नंबरचं आहे की या ठिकाणी DMK नावाची एक लॉबी आहे, देशमुख कुणबी मराठा यांचं वर्चस्व आहे. दुसऱ्या क्रमांकाला बहुल बंजारा हा मतदारसंघ असल्यामुळे बंजारा समाजाचं जे मतदान आहे ते सुद्धा या निवडणुकीवर परिणाम करणार आहेत. आणि तिसरं इतर जे मतदान आहे, या मतदानामध्ये ही लढत कशी व्हावी, कुठल्या स्वरूपाची व्हावी या अनुषंगाने बहुतांशी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडे लक्ष होतं. परंतु अचानकपणे वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता त्यांचा उमेदवारी अर्ज खारिज झाल्यामुळे ही लढत तुल्यबळ राहिली. परंतु यामध्ये दोन्ही उमेदवार हे देशमुख कुणबी मराठा या सेक्टरमधले असल्यामुळे दोघांमध्ये जर मताची विभागणी झाली तर कदाचित ही निवडणूक ज्याकडे बंजारा समाज झुकेल त्यांच्या बाजूने जाण्याची चित्र जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत. कारण हा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघाने पहिल्यांदा हरिभाऊ राठोड जे होते ते भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये पोहोचले. ते बंजारा होते प्लस इतर पक्षांचं त्यांना सहकार्य होतं. त्यामुळे पहिल्यांदा बंजारा समाजाचं जे एकट्टा मतदान आहे ते यवतमाळ वाशिमकरांना पाहायला मिळालं. संविधानाचा जो मुद्दा आहे, मोदींच्या सभेमध्ये संविधान कसं आम्ही बदलवणार नाही अशा पद्धतीची ते मांडणी करत आहेत. भाजपचे अनेक नेते आहेत ते याच पद्धतीची मांडणी करत आहेत. ते ट्रॅपमध्ये आहेत का आणि त्याचा या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर किती परिणाम होईल याचं कारण असं आहे की वंचितची जी मतं होती पाठीमागं, ती मतं ही खूप निर्णायक ठरली होती. आता अर्थातच ती मतं ही काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसतात का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आणि संविधान बदलवण्याचं जे परसेप्शन आहे, जी धारणा आहे, त्याचा किती इम्पॅक्ट या निवडणुकीवरती पडेल असं तुम्हाला वाटतं? 2014ला नरेंद्र मोदी जेव्हा समजा केंद्रामध्ये जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हापासून संविधानाचं अवमूल्यन होते आहे. या ठिकाणचा बुद्धिवांत वर्ग जो आहे तो त्यात वारंवार चिंतन करते आहे की संविधानाच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडत आहेत, आरक्षणाच्या संदर्भातलं असो किंवा इतर ज्या गोष्टी असो, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने केंद्राचं सरकार हा घटनात्मक दृष्टिकोनातून खूप पॉझिटिव्ह आहे अशा प्रकारची भूमिका सध्या पर्टिक्युलर फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांमध्ये दिसत नाही. त्यामुळे ज्या काही घटना सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये दिसते आहे त्या घटनांचा परिणाम म्हणून या ठिकाणी असणारा बहुल जो वर्ग आहे त्या वर्गाला भीती अशी आहे की जर 400 पारचा नारा जर समजा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिला जात असेल तर संविधानाला सुद्धा धक्का लागू शकतो अशा प्रकारची शंका, भीती या समुदायामध्ये निर्माण झाली. त्यामुळे एकीकडे जो काही वंचित आघाडी आणि फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेचा वर्ग होता त्याला वाटतं आहे की संविधानाला धक्का लागू नये, त्याकरता त्यांच्यामध्ये स्पिरिट निर्माण झालेला आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला 400 पार होऊ द्यायचं नाही. आणि दुसरीकडे अल्पसंख्याक समुदायामध्ये, विशेषतः मुस्लिम समुदायामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे जो 2 समुदाय आहे त्यांचं मत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरणार आहे. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण जर बघितलं तर भावना गवळींचं जे तिकीट आहे ते यावेळेस कापण्यात आलं. ते 5 टर्म झाल्या त्या खासदार होत्या. भावना गवळींनी कितीही सांगितलं की त्या महायुतीच्या बाजूने आहेत, तर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की येत्या निवडणुकीमध्ये त्या संजय देशमुखांच्या बाजूने राहतील, त्याचा संजय देशमुखांना अल्टिमेटली फायदा होऊ शकेल, अप्रत्यक्षपणे का होईना त्यांना फायदा होऊ शकेल? हे जे गणित आहे, ही जे भावना गवळींची जी निर्णायक मतं आहेत त्या मतांच्या आधारावरती संजय देशमुखांना कुठंतरी एक झुकतं माप लोकांच्या किंवा मतदारांच्या बाजूने दिसताना तुम्हाला दिसतंय का? जरी भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी जाहीर केलं असलं की मी नाराज नाही, तरी परंतु भावना गवळींनी इतके वर्ष खासदारकी उपभोगल्यामुळे त्यांचे मतदारसंघामध्ये फॉलोअर आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाचे जे फॉलोअर आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीचा परिणाम यावेळी निश्चितपणे या निवडणुकीवर होणार आहे. तो कुठल्या स्वरूपाचा होईल, कसा होईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु आताही मतदारसंघामध्ये सध्या 2 समुदायामध्ये म्हणजे देशमुख कुणबी मराठा या मतदारांमध्ये विभाजन होऊ शकते अशा प्रकारची चर्चा सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि भावना गवळी जरी सांगत नसल्या तरी पण तो कार्यकर्त्यांना त्या रोखू शकणार नाही. जर आमच्या निवडून येणाऱ्या उमेदवाराची जर तिकीट कापली जाते तर याचा परिणाम
महायुतीच्या उमेदवारावर होण्याचे संकेत सध्या निश्चितपणे दिसून येत आहे. राजश्री पाटील एका बाजूला उभे आहेत. भावना गवळींचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलं. राजश्री पाटील यांचे काय प्लस पॉईंट्स वाटत आहेत की महायुतीनं, विशेषतः शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलं गेलं असावं तुम्हाला वाटतं? नाही, राजश्री पाटलांना उमेदवारी देण्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून मोठ्या घडामोडी 2 मतदारसंघामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पहिली गोष्ट की दोन्ही जे उमेदवार होते ते सक्षम होते. अशा प्रकारची शिवसेनेला सुद्धा त्याची शाश्वती होती आणि दोघांनी कामं सुरू केली होती. अचानकपणे उमेदवारांच्या तिकिटा कापल्या गेल्या याचा परिणाम तर निश्चितच झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की राजश्री पाटील ह्या सारंगपूर नेर तालुक्यातील माहेर आहे त्यांचं, त्यामुळे त्यांचं या ठिकाणचा जन्म आहे, इथली ओळख आहे. सोबतच गोदावरी अर्बन नावाच्या बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या महिलांशी त्यांचा संपर्क आहे आणि त्यांनी विविध प्रकारच्या बचत गटाच्या महिलांना सहकार्य केलेलं आहे. एकीकडे राजश्री पाटलांचं कामसुद्धा नाकारता येत नाही, त्यांच्या कामाची एक पद्धत आहे ही करण्याची. आणि दुसरीकडे हेमंत पाटील जे होते त्यांची सुद्धा हिंगोलीमध्ये चांगल्या प्रकारचं वर्क होतं, म्हणजे हळदीचा मोठा प्रोजेक्ट असेल. त्यामुळे अचानकपणे राजकारणाचा हा जो बदल आहे, हा बदल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त प्रमाणामध्ये बसेल अशा प्रकारचं राजकीय पत्रकारांच्या दृष्टिकोनातून एक ॲनालिसिस मला करावंसं वाटतं. फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय? बिलकुल निश्चितचपणे या समीकरणाचा एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना फटका बसेल. कारण की हे जरी उघड नसलं तरी परंतु EVMच्या या यंत्रामध्ये त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निकालामध्ये निश्चितच जाणवेल. आता हा जो मतदारसंघ आहे इथं एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली गेली आहे, दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली गेली आहे. म्हणजे अर्थातच इथं ठाकरे वर्सेस शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली एक प्रकारे. आता असं आहे की मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर चर्चा होती, गद्दार हे एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं होतं. परसेप्शन ही तशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळालं. यवतमाळमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे? गद्दार हे जे नॅरेटिव्ह सेट झालं होतं ते ॲक्च्युअलमध्ये इथं परसेप्ट झालेलं आहे का? सध्याच्या घडीला मतदारांमध्ये नेमका कौल काय आहे? त्या दिशेने लोक विचार करतायत का की मग वेगळा विचार करतायत? उद्धव ठाकरेंवरती अत्यंत निष्ठा ठेवणाऱ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये खतखत आहे किंवा शिवसेना फुटली त्यामुळे त्यांची नाराजी आहे, ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये संजय राठोडांनी शिवसेनेचं जे काही संघटन बांधलं होतं आणि ते एकमेव विदर्भातले शिवसेनेचे आमदार होते, त्यांच्यावरती शिवसेनेची भिस्त होती. अचानकपणे राजकीय घडामोडी झाल्या आणि ते निघून गेले. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, लोकांमध्ये प्रचंड रोष आहे किंवा शिवसेना फुटायला नको होती. कारण शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवरती अपार प्रेम करणारा जो वर्ग आहे तो नाराजीत आहे सध्या आणि याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल. निश्चितचपणे येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला जाणवेल. कारण की शिवसेनेची जी बांधिलकी होती ती सामान्य घटकांशी होती, कार्यकर्त्यांशी होती आणि ही बांधिलकी या निवडणुकीमध्ये दिसण्याच्या अगोदर त्यांनी उमेदवार जे होते त्यांची चाचपणी केली आणि विद्यमान आमदारांनी शिवसेना सोडून दुसरी शिवसेना निर्माण करणं हा नाराजीचा सूर शिवसैनिकांमध्ये सध्या दिसून येत आहे. सध्या आता असं आपण म्हणलं की भावना गवळी जर उभ्या असत्या, हायपोथेटिकल प्रश्न आहे, भावना गवळी जर उभ्या असत्या इथं तर तुम्हाला काय वाटते काय रिझल्ट लागला असता? भावना गवळी यावेळेस जरी निवडणुकीमध्ये उभ्या असत्या तरी रिझल्ट हा चांगला लागला असता. त्यांची इतक्या वर्षाची कार्यकर्त्यांमध्ये बांधणी होती, परंतु त्यांच्यामध्ये संपर्क थोडासा कमी झाला होता आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे करायला पाहिजे होतं, जे मोठे प्रोजेक्ट यवतमाळला आणायला पाहिजे होते, रेल्वेचा प्रश्न होता, गेल्या अनेक वर्षापासून तो रखडलेला आहे. म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की नांदेडपासून यवतमाळपर्यंत रेल्वे झालेली आहे, ती कळंबपर्यंतच राहिलेली आहे. तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करू शकल्या असत्या, परंतु त्यांनी केल्या नाही, त्यांचा संपर्क नाही. त्यामुळे थोडासा लोकांमध्ये रोष होता की भावना ते आम्हाला भेटत नाही, आम्ही खासदार बघितला नाही किंवा आमच्याकडे सभा होत नाही. परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकारणाच्या युक्त्या असतात त्या राबवल्या जातात, त्याच्यामध्ये भावनाताही थोड्या प्रमाणामध्ये कमी पडल्या असं या ठिकाणी ते जाणवते. अजून एक सर प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची पारंपरिक युती आहे. आता असं आहे की भावना गवळी ज्यावेळेस निवडून आलेल्या आहेत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचाही सपोर्ट त्यांना राहिलेला आहे. यावेळेस भारतीय जनता पार्टीनं फार त्यांचे पत्ते खोललेले नाहीत असं दिसतंय. इथल्या जागेवरती त्यांनी दावा ठोकला होता, पण शेवटच्या घटकेला अर्थातच शिंदेच्या शिवसेनेला ही सीट केली. आत्ताही अलीकडे बघितलं तर प्रचार सभांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते दिसत नाहीत असं म्हटलं जाते.
सध्याच्या करंट नोटला अगदी प्रचार टिपेला आहे. सध्याच्या करंट नोटला काय सिच्युएशन आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये? भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत की नाहीत? शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराची पूर्ण धुरा सध्या भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. जसं भारतीय जनता पार्टीची एक वेगळी पद्धत आहे तशी शिवसेनेची एक वेगळी पद्धत आहे. गळ्यामध्ये शेला टाकणे, भाषण देणे, त्यांच्यामध्ये जो भावनिकता आहे ती जास्त प्रमाणामध्ये, आंदोलन मेंदू आहे त्यांचा. त्यामुळे तो आंदोलक मेंदू जो आहे, तो परखडपणा जो आहे, तो भारतीय जनता पार्टी माइल्ड स्वरूपामध्ये घेते आहे. त्याच्यामध्ये नियोजनामध्ये सध्या भारतीय जनता पार्टी सर्व बघते आहे. परंतु मला असं वाटते की ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे हिंगोली वाशिम आणि यवतमाळ वाशिम जे आहेत, हे दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये खतखत आहे कुठेतरी की या दोन्ही सीटा आपल्या आहेत आणि आपल्याला मिळाल्या नाहीत. त्यामुळे राजकारणाच्या या पलीकडे एक विश्व आहे त्यांचं आणि या विश्वामध्ये त्यांनी तशा स्वरूपामध्ये एक गोष्ट रेखाटली आहे. हे करायला पाहिजे होते सर्व, परंतु आम्हाला आमचा पारंपरिक मतदारसंघ आमच्यापर्यंत यायला पाहिजे होता अशा स्वरूपाची त्यांची मानसिकता होती. ती झाली नाही, त्यांना ह्या दोन्ही सीटा द्याव्या लागल्या. पण यावेळी पाहिजे तशा प्रमाणामध्ये जो हरिभाऊ राठोडच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा जो वेग होता तो यावेळेस थोडासा दिसत नाही. कुठेतरी इंटरनल हा प्रचार चालतोय अशा प्रकारचं चित्र सध्या मतदारसंघात दिसते. तरी सुद्धा सर असं आहे की आता काँग्रेसचे देखील ते वोटर आहेत. दुसऱ्या बाजूचा आपण जर विचार केला तर एक 2-3 लाख मतं ही काँग्रेसची इथं दिसतात. मध्यंतरी अनंतराव देशमुख जे आहेत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असंही आपल्याला बघायला मिळालं. या सगळ्याचा भारतीय जनता पार्टीला किती फायदा होईल? अर्थातच महायुतीला काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेसची ती जी मतं आहेत, ते जे केडर आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वळेल का? अर्थातच ते एकूण महायुतीच्या बाजूने वळेल का असं दिसतंय का? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही वडेल. नेता आला म्हणून कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात असतात अशा प्रकारचं समीकरण राजकारणामध्ये नाही आहे. कारण पहिली जी परिस्थिती होती ती वेगळी होती की गावातल्या एखाद्या प्रमुखाने सांगायचं आणि इतर कार्यकर्त्यांनी ते ऐकायचं. आज सामाजिक माध्यमातून प्रभावी अशा प्रकारचं प्रबोधन होते आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस हा स्वयंस्फूर्तीने विचार करते आहे. त्यामुळे कार्यकर्ता सुद्धा आता विचार करायला लागला आहेत. मला वाटत नाही की पक्ष बदल केल्यानंतर खूप काही कार्यकर्त्यांमध्ये तो परिणाम वाटेल. असा काही यवतमाळ आणि वाशिममध्ये तो काही प्रकार दिसणार नाही. आता काँग्रेसचा एकूण जो कार्यकर्ता आहे तो जो विचार करतोय, अर्थात महागाई आहे, बेरोजगारी आहे, त्यांचे जे नॅशनल लीडर आहेत, राज्यातले काही नेते आहेत, ते महागाई बेरोजगारीच्या मुद्द्याला बोल्ड करताना दिसत आहेत. संविधानाचा मुद्दा देखील आहे. तर तुम्हाला एकंदरीत असं दिसतंय की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काँग्रेस असेल किंवा इतर जे जनसामान्य आहेत ते महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरती मतदान करतील, बरोबर? हां, बिलकुल. यावेळेस तर मतदान आहे ते 3च मुद्द्यांवरती होईल अशा प्रकारचं चित्र सध्या या ठिकाणी दिसते आहे. सर्वात पहिले आहे की शेतकऱ्यांच्या मूळ समस्या ज्या आहेत त्या समस्यांकडे केंद्राच्या सरकारने केलेलं दुर्लक्ष, मग हमी भावाचा प्रश्न असो. नंबर 2 आहे की बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बेरोजगारांच्या या प्रश्नांवरती अनेकदा फक्त बोललं जाते पण काम मात्र केलं जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत आहेत. जगामध्ये यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. याचा परिणाम त्याच्यावरती होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की हे सर्व करत असताना यवतमाळमध्ये उद्योग नावाची गोष्ट सध्या दिसत नाही आहे. जे उद्योग होते या ठिकाणी, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड नावाची कंपनी होती ती इथून निघून गेली. तर उद्योगाचं स्थलांतरण जर होते आहे तर परिणामतः त्याचा या निवडणुकीवर परिणाम होईल. आणि काँग्रेसने तेवढं हेरूनच यावेळेस सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटते वाशिम यवतमाळचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आत्तापर्यंतचे जे खासदार आहेत, कोणी असेल ते, भावना गवळी असतील किंवा आधीचे खूप मोठा वारसा राहिलेला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाला, की त्यांनी ते पूर्ण केलेलं नाही आणि ते मुद्दे जर पूर्ण झाले तर तरुणांचं भलं होऊ शकतं, जनसामान्यांचं इथल्या भलं होऊ शकतं असं वाटतंय? काय विजन आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात? यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा जर तुम्हाला विकास करायचा तर सर्वप्रथम या ठिकाणी यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये असणाऱ्या बेरोजगारांची संख्या ही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचा उद्योग नाही आहे. यवतमाळ वाशिममध्ये उद्योग निर्माण झाले पाहिजे. सूतगिरण्या निर्माण करण्याचं काम काँग्रेसच्या काळामध्ये झालं, परंतु आजही सूतगिरण्यांना घरघर लागलेली आहेत. त्या बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे अनेक कुटुंब विस्थापित झालेले आहेत. त्याच्यानंतर हे सर्व करत असताना ऊसाचे सुद्धा कारखान्याची तीच अवस्था आहे. तर हे सर्व करण्यासाठी एक मोठी इंडस्ट्री, मोठा उद्योग यवतमाळमध्ये यायला पाहिजे.
त्यानंतर प्रशिक्षण केंद्र यवतमाळ वाशिममध्ये नाही आहेत. हम्म. म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्र जरी म्हटलं तरी नाही आहेत, मिलिटरीचे प्रशिक्षण केंद्र नाहीत, लहान मुलांसाठी प्रशिक्षणाच्या कुठल्या प्रकारच्या सोयी सवलती नाहीत. आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये सर्वात मोठं हे आहे की या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असतानासुद्धा सिंचनाच्या बाबतीमधली मोठी समस्या निर्माण झाली आहे. आशिया खंडामध्ये सर्वात मोठी असणारी डेहनी उपसा सिंचनची लिफ्टिंगचा जो प्रकल्प आहे तो आजही धूळखात पडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पांना जर गती दिली, उद्योग वाढवले, शेतकऱ्यांना हमीभाव दिला, बेरोजगारांना रोजगार दिला, शिक्षणाच्या चांगल्या प्रकारच्या सोयी केल्या, तर निश्चितचपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. पुन्हा एकदा आपण काही पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्सकडे येऊयात. आता असं आहे की वसंतराव नाईक असतील किंवा सुधाकरराव नाईक असतील तर त्यांचा हा गड मानला गेला होता. आता इंद्रनील नाईक आहेत, ते त्याच पिढीचे वारसदार आहेत, ते राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडे आहेत. अर्थात त्यांची जी भूमिका आहे ती यावेळेस काय राहील असं तुम्हाला दिसतंय? मध्यंतरी मोहिनी नाईक यांचंही नाव चर्चेत आलं होतं की त्या लोकसभेचे उमेदवार असतील. त्यांची भूमिका ही किती महत्त्वाची ठरू शकते? त्यांचीच नाही तर त्यांच्यासोबत संजय राठोड आहेत दुसऱ्या बाजूला, अजून काही 2-3 नावं आहेत की त्यांची जी भूमिका आहे ती फार निर्णायक ठरू शकते या सगळ्या एकंदरीत या लोकसभा निवडणुकीमध्ये. वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये बंजारा समाजाचं वर्चस्व असताना 11 वर्ष मुख्यमंत्रीपद नाईक घराण्यानं उपभोगलं आणि मुख्यमंत्रीपद उपभोगल्यामुळे त्यावेळेस त्यांचे जे त्या वयोगटातले जे फॉलोअर होते ते खूप मोठ्या प्रमाणावर होते. नाईकांना मानणारा एक वर्ग होता. हल्लीच्या अलीकडच्या पिढीमध्ये संजय राठोडांना मानणारा वर्ग निर्माण झालेला आहे. संजय राठोडांचा काही भाग जरी सोडला असला तरी परंतु त्यांचं काम मात्र नाकारता येत नाही. मतदारसंघातलं काही प्रमाणामध्ये त्यांचं काम जे आहे ते लोकांना दिसते आहे. त्यामुळे कदाचित दोघांकडे हा जो समाज आहे तो विभागला जाऊ शकतो. कारण एकीकडे पोहरादेवीच्या विकासात्मक दृष्टिकोनातून संजय राठोडांनी घेतलेली भूमिका आहे आणि दुसरीकडे 11 वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगणारं नाईक घराणं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो विभागणीच्या टप्प्यावरती सध्या दिसते आहे. या मतदारसंघात तसं होऊ शकते. आणि तिसऱ्या क्रमांकाची एक बंजारा समाजाची विभागणी दिसते आहे, ते म्हणजे गौर सेनेचं उमेदवार आता जाहीर झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे बंजारा समाजाचं तिहेरी विभाजन हे कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते हे काळच ठरवणार आहे. 2019 सारखं जे मतविभाजन आहे ते यावेळेसही होऊ शकतं असं दिसतंय. निश्चितच विभाजनाचा परिणाम होईल आणि होणारच. त्याचा फटका कुणाला बसेल असं वाटतंय? मला तरी सर्वात जास्त वाटते की सध्या महायुतीला जास्त फटका बसण्याचे चान्सेस आहे. कारण महायुतीमधला उमेदवाराच्या एकंदरीत ग्रामीण विभागाचं चित्र असं आहे की केंद्र सरकारच्या काही धोरणांविषयी प्रचंड खतखत निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे याचाही परिणाम महायुतीच्या उमेदवाराला बसू शकते कदाचित, अशा प्रकारचा अंदाज सध्या राजकीय वर्तुळामध्ये दिसते आहे. एकंदरीत आता यवतमाळमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, यवतमाळ आहे, दिग्रस आहे, वाशिममधले कारंजा आहे, वाशिम आहे, हे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत तिथून तुम्हाला काय दिसतं अगदी थोडक्यात की संजय देशमुख असतील किंवा राजश्री पाटील असतील कुठून त्या लीड घेऊ शकतील असं दिसतंय आत्ताच्या घडीला, किंवा कुठून राजश्री पाटील पिछाडीवर जाऊ शकतात, संजय देशमुख आघाडीवर जाऊ शकतात, असं एकंदरीत सध्याच्या घडीला तरी माहोल दिसतोय? 6 पैकी किमान 3 ठिकाणी म्हणजे तुल्यबळ जर पाहतो म्हणलं तर 3 तालुक्यांमध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार समोर राहू शकतो. उदाहरणार्थ राळेगाव आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे तो मागं पडू शकतो, महाविकास आघाडीचा उमेदवार समोर राहू शकते. दिग्रसमध्ये दोघांची तुल्यबळ राहू शकते कारण की दोन्ही मतदारसंघामध्ये दिग्रस मतदारसंघामध्ये संजय राठोड आणि संजय देशमुख आहेत. कारंजा आणि वाशिममध्ये जे आहेत त्या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये 60-40ची तुल्यबळ लढत राहील. परंतु एकंदरीत काही चित्र असं आहे की बहुतांशी यवतमाळ मतदारसंघामध्ये या ठिकाणी जरी महायुतीचा गड मानला जात असला तर यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार लीड करू शकतो असं चित्र दिसते आहे. निर्णायक जी मतं आहेत त्याला आपण ट्रम्प कार्ड थोडंसं म्हणूयात, ती निर्णायक मतं, डिसायडर फॅक्टर, ती कोण असेल? कुठला नेता असू शकतो, कुठली मतं असू शकतात असं दिसतंय? या दोन्ही उमेदवाराच्या तुलनेमध्ये निर्णायक मतं जे आहेत ते पहिल्या क्रमांकाचं असं आहेत की देशमुख कुणबी मराठा मताचं जर विभाजन झालं नाही तर 2 पैकी एक उमेदवारांचं पारडं जड राहील. नंबर 2 आहे की अनुसूचित जातीचं मतदान जे आहे ते सध्या कुठे जाते याचं नाही. जर केंद्राच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून जर SC शेड्यूल कास्टच्या
लोकांनी जर वोटिंग नरेंद्र मोदीच्या अगेन्स्टमध्ये केलं तर महाविकास आघाडीचे जे संजय देशमुख आहेत ते वरचढ होऊ शकतात. आणि जर समजा ते मतदान त्या अँगलनं झालं नाही, त्याचं डिवायडेशन झालं किंवा त्यांनी जर समजा प्रकाश आंबेडकरांची भूमिका सध्या समजा गौर सेनेला द्यायची आहे ते जर झालं तर मात्र ते निर्णायक राहणार नाहीत. जर केंद्राच्या दृष्टिकोनातून जर ते मतदान झालं 400 पार आणि संविधानाचा धोका लक्षात घेता तर मात्र अनुसूचित जातीचं सुद्धा मतदान निर्णायक यावेळेस राहू शकते. लढत काटेकी असं दिसतंय. हो, आता एकंदरीत असं आहे की घाटोळे पाटील, तिरोळे पाटील असं पाटलांच्या मध्ये एक वेगवेगळे प्रकार आहेत. ते जे मत आहे त्याच्यामध्ये काही मतविभागणी दिसते का तुम्हाला, आणि ती कशा पद्धतीची असू शकते? नाही, आता भावना गवळी तर घाटोडे कुणबी समाजाची बिलॉंग करत होत्या, त्यामुळे त्या तर पूर्ण एवढ्या वेळेस खासदार राहिलेल्या आहेत आणि 5 टर्म राहिल्यानंतर त्यांची बांधणी होती. परंतु मला असं वाटते की कुणबी समाजाच्या संदर्भामध्ये तिरडे कुणबी समाजाचा प्रभाव जो आहे तो राजकारणावरती जास्त प्रमाणामध्ये, त्यांची टक्केवारी जास्त आहे. पण होऊ शकते कदाचित जर समजा राजकीय दृष्टिकोनातून जर हा परिणाम झाला तर मात्र राजेश्री पाटलांचं पारडं जे आहे ते थोडं जड राहू शकते. एकदम शेवटचा प्रश्न असा आहे की राजेश्री पाटील एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला संजय देशमुख उभे आहेत, तिसऱ्या बाजूला अजून एक उमेदवार असतील, पण लढत तर दुरंगी दिसते. फायनल नोटला जर सांगायचं झालं सध्याच्या घडीला तुम्हाला काय वाटतं की कोण आत्ता प्रभावी दावेदार ठरू शकतो? माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचा उमेदवार आजच्या दिवसापर्यंत तरी आघाडीवरती आहे. म्हणजे आज परिस्थिती जर पाहिली म्हटलं तसं सर्व स्थितीमधली तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा थोडा आघाडीवर दिसते आहे. परंतु या 2-3 दिवसामध्ये जर समजा चित्र बदललं, राजकीय समीकरणं बदलली, कार्यकर्त्यांमध्ये कुठल्या प्रकारचा मॅसेज जर गेला तर कदाचित होऊ शकते की महायुतीचा उमेदवार हा सरस राहू शकते. याला जोडून थोडेसे सप्लिमेंटरी प्रश्न आहेत की आत्ता जसं आपण मगाशी म्हणालो की गद्दार हे नेरेटिव्ह सेट केलं गेलं होतं, त्याच्यातून बरेच परसेप्शन केलं गेलं महाराष्ट्रामध्ये, यवतमाळमध्ये देखील झालं. सध्याच्या घडीला तितकं वातावरण दिसतंय का, की मग इथली जी निवडणूक आहे ती नॅशनल इश्यूजवरती लढली जाईल असं दिसतंय तुम्हाला? इथले लोकल प्रचाराचे मुद्दे काय आहेत, सध्याचे प्रचाराचे दोन्ही बाजूनं मुद्दे काय असणार आहेत, आणि एकंदरीत सध्याचा प्रचाराचा सूर काय दिसतोय? कारण सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी म्हणजे चंद्रपूरची निवडणूक झाली तर तिथंही प्रचारामध्ये CAAचा मुद्दा आला, नॅशनल इश्यूज आले, पण नंतर ती निवडणूक जी आहे ती लोकल गणितावरती, लोकल मुद्द्यांच्यावरती लढली गेली किंवा लोकल मुद्द्यांच्यावरती ड्रॅग झालेली दिसले आपल्याला. इथले मुद्दे काय आहेत प्रचाराचे, आणि ते प्रचाराचे मुद्दे कुठल्या दिशेने जाताना दिसत आहेत? नाही, यवतमाळ वाशिम मतदारसंघामधला फक्त दिग्रस मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे एकच मतदारसंघामध्ये संजय राठोड असल्यामुळे गद्दार किंवा विश्वासघातकीपणा हा जो आहे हा एवढा या निवडणुकीमध्ये असा फॅक्टर नाही. सहानुभूती उद्धव ठाकरेंविषयी आहे, थोड्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 70-30च्या समीकरणामध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु ही निवडणूक नॅशनल इश्यूवर जास्त प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये होते आहे. कारण या मतदारसंघामध्ये बहुतांशी नॅशनल इश्यूचा यासाठी आहे की दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची झड यवतमाळपर्यंत पोहोचली. अरविंद केजरीवालला अटक केल्यानंतर यवतमाळमध्ये त्याची चर्चा झाली. हेमंत सोरेन जेव्हा अटक झाली तेव्हा इथला आदिवासी कम्युनिटी जे आहे ते एकत्रित होऊन त्या निषेधाच्या पलीकडे गेले. हे सर्व करत असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये नॅशनल इश्यूचा जास्त प्रमाणामध्ये मला इम्पॅक्ट दिसते आहे. लोकल इश्यू थोडेसे कमी या ठिकाणी जाणवते असं माझं मत आहे. नॅशनल इश्यूज कुठल्या बाजूचे, म्हणजे समजा भारतीय जनता पार्टी इथं CAAचा मुद्दा आणते, इथं राम मंदिराचा मुद्दा आणते, दुसऱ्या बाजूला नॅशनल इश्यूज म्हणून महागाई, बेरोजगारी हे देखील काउंटर अटॅक काँग्रेसकडून केला जातोय. कुठला मुद्दा हा वेळ दिसतोय तुम्हाला या ठिकाणी? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही हा मुद्दा महत्त्वाचा दिसते आहे, बेरोजगारी महत्त्वाची दिसते आहे, आणि सर्वात महत्त्वाचा संविधान धोक्यामध्ये आहे हा जो मॅसेज आहे. हे तिन्ही मुद्दे थोडेसे मला या प्रचाराच्या दरम्यान अग्रस्थानी दिसते आहे. तर एकंदरीत सरांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, विस्तृतपणे सांगितल्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्याच्या घडीला इथं महागाई, बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तो फार टिपेला आहे, आणि अर्थात इथली जी निवडणूक आहे ती नॅशनल इश्यूजच्या आधारावरती लढली जाईल असं दिसतंय. प्रचारामध्ये लोकल मुद्दे फार कमी दिसत आहेत दोन्ही बाजूनं. भारतीय जनता पार्टीकडून इथं अर्थातच राम मंदिर, CAA सारखा मुद्दा पुढं केला जातोय, दुसऱ्या बाजूला इथं महागाई असेल, बेरोजगारी असेल हा मुद्दा पुढं केला जातोय. अर्थातच इथली जी निवडणूक आहे ती काटेकी आहे, आणि येत्या काळात आपल्याला कळेलच की नेमकं इथं काय होत आहे. 26 एप्रिलला इथलं मतदान आहे आणि 4 जूनला निकाल लागणार आहे.
तुम्हाला मात्र काय वाटतं, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सरांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.